आत्ते आत्ते काय रे? बयो कुठे राहते काही माहितीये का तुला? नाही रे, माका पण सगळा उडता उडताच कळला. खय रावतात तास नेमकं सांगितलं नाही. बाबा म्हणाला होता आज ती कुठे राहते ते बघायला जाऊया. माझ्या समोरच बोललो होतो. मग कित्याक नाही गेलास दोघा? अगं नाही आत्ते, आज वेळच मिळाला नाही. इतके प्रॅक्टिकल्स होते ना, मला बाबाला पण भेटायला वेळ मिळाला. अरे मी काय म्हणतोय, तू डायरेक्ट बयोकच फोन कित्याक नाही लावत? हो तेच करतो. तिचा फोन पण लागत नाहीये. मी बाबाला कॉल करून विचारू का? एक मिनिट. नाही नको, तो ड्राईव्ह करत असेल मे बी. घरी आल्यानंतरच विचारतो. पण आत्ते बयोचा पत्ता कळायला हवा ग. होय रे आरव, पोरींना जीवाक नुसतं घोर लावून ठेवल्यान. तर हय कित्याक रावाक येत नाही ना, ताच कळत नाही माका. आता हय इली तर निदान आपल्या डोळ्यांसमोर तरी रावात. आते काहीतरी बनव ना, खूप भूक लागली. चल पटकन बनव. हॅलो, कुठे हरवलंय दोघं? कोणाचं इतकं टेन्शन घेतलंय? बयोचं. त्या भिकारडीचं? नाही म्हणजे कसं आहे, युजली ती सगळ्यांना टेन्शन देते, तुम्ही तिचं टेन्शन घेताय. हिरा शब्द जरा जपून वापर. ती आता मुकल काकूंकडे राहत नाही. दुसरं घर कुठे घेतलंय, ते कुठे राहते काहीच माहित नाहीये आपल्याला. आपल्याला? हा नाही म्हणजे वाय शुड आय केअर. असो दादा, लहान मुलगी नाही ती, कळलं ना? एरवी आजीबाईंसारखे धडे देत असते ती. बघेल तिचं काय करायचं ती स्वतः. अगो बाई इरा, ता तसा हुशार असा, पण पण काळजी वाटतं गो तिची. यु नो व्हॉट, मला असं वाटतंय ना की तुम्ही दोघं फालतूचं टेन्शन घेताय, तेही फालतू लोकांचं. हिरा मग तू नको ना बोलूस यामध्ये प्लीज. ते बयो यायला पाहिजे ग इकडे राहायला. कशाला? दादा तिने प्रॉमिस केलंय की ती या घरात पाऊल ठेवणार नाहीये, तेही स्वतःच्या तोंडाने. यात या. बयो बाबा हे सामान इथे काय करतंय? अयो काय झाला? ह्या सामान तुझ्या खोलीचं काय प्रॉब्लेम तर नाही झालो? बाबा सांग ना, हे हे हिचं सामान इथे आपल्या घरात काय करते? कारण आता माझी बयो याच घरात राहणार आहे, कायमची. काय? हो, फायनली माझी बयो स्वतःच्या घरात राहायला आली. दादा काय सांगतोस काय? बयो या बेस झाला बघ. पण हे कसं शक्य आहे? तिने प्रॉमिस केलेलं ना, ती नाही येणार आहे इकडे, तिने एक्सेप्ट केलेलं आहे. तू सगळं सोड ग इरा. आता एवढंच लक्षात ठेव की आपली बयो आता आपल्या घरात राहणार आहे आणि ती तुझ्या रूम मध्ये राहील. नाही म्हणजे हे नाही पॉसिबल आहे, कारण की ती माझी रूम आहे ना, माझी रूम आहे ती. बाबा अगं बहीण पण तुझीच आहे ना. बाबा मी झोपेन ना खय, पण इराक झोपू दे एकटा, ते का सवय नसत ना. एक मिनिट बयो, तिला सवय करून घ्यावी लागेल. पण बाबा माझ्या प्रायव्हसीचं काय? इरा कसली प्रायव्हसी हवी आहे तुला? तुझी बहीणच राहायला येते ना, कुणी परकी मुलगी नाही येते. पण बाबा माझं ठरलंय, बयो याच घरात इराच्या रूम मध्ये राहणार म्हणजे राहणार. बाळांनो, तुम्हाला कळत कसं नाहीये? तुम्ही दोघी बहिणी आहात ना.
एकाच वर्गात एकाच कॉलेजमध्ये शिकता तुम्ही. छान एकत्र अभ्यास करू शकाल ना. आणि इरा, मला मान्य आहे प्रत्येकाला आपापली स्पेस महत्वाची असतेच, पण त्याचबरोबर नात्यांमधली स्पेस सुद्धा जपायला हवी का नको? एवढ्या वर्षांनी आपली बयो आपल्या घरी राहायला येते, तर आपणच तिला कम्फर्टेबल नको का करायला? आणि माझी खात्री आहे माझी इरा बयोला कम्फर्टेबल करणार. तुम्ही दोघी छान एकत्र राहणार. यारो, बयोचं सामान घे आणि इराच्या रूम मध्ये ठेव. जा जा जा. हो. अयो चल, अगं चल. मी आलोच फ्रेश होऊन. हे बघ दुष्यंत, फायनली मी सौदामिनीकडून चेक घेतलाच. आय एम सो हॅपी. इतकी खुश होऊ नकोस बरं का. आणि असं एक नाही, असे 1000 चेक्स मी या हाताने साईन केले तुझ्यासाठी. एका चेकचं कौतुक कोणाला सांगतेस ग तू? कौतुक नाही सांगत आहे, तुला माझी हुशारी दाखवते. या अशा परिस्थितीमध्ये तुझ्या बायकोकडून चेक काढून घेणं इतकं सोपं नाहीये. हे म्हणजे वाघिणीच्या जबड्यात हात घालून दात काढण्यासारखं आहे. वाघीण? वाघीण नाही, नागिण आहे ती. कधी फणाकडून डसेल ना तुला कळणार पण नाही. बरं, हे सगळं सोड. आता पुढे आपण काय करायचे ते सांग. कशाबद्दल बोलतोयस तू? गौतमी, तिला सगळं कळलंय आपल्याबद्दल. काय? पण विशालनी जर तिला त्याची आई म्हणून ऍक्सेप्ट केलं तर ती मला डिवोर्स देईल. गौतमी, इजंट दिस ग्रेट न्यूज? मला डिवोर्स मिळाला की आपण लवकरात लवकर लग्न करू. पण विशाल तिला आई म्हणून ऍक्सेप्ट करेल? हेच कळत नाही. पण गौतमी, आता त्या मायलेखांना एकत्र आणायचं एवढं नक्की. येणार. तू नको टेन्शन घेऊ, मी त्यांना एकत्र आणणार. तू तू का असं करशील? तुझ्यासाठी. इतकी आतुर झालीस लग्नासाठी? मला सांग, डिवोर्स नंतर तू काय करणार? कम ऑन गौतमी, काय करणार म्हणजे? अगं, आपण लग्न करायचंय ना. अगं, त्यासाठीच इतके दिवस हे सगळं करत आलोय ना आपण. आणि लग्नानंतर काय करणार? तिने जर तुला डिवोर्स दिला आणि तुला हॉस्पिटलमधून काढून टाकलं तर? तुझ्या डीनच्या पोझिशन वरून तुला काढून टाकलं तर काय करणार आहेस तू? कोण विचारणार आहे तुला? दुसऱ्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये साधा डॉक्टर म्हणून जॉब करणार आहेस का तू? कम ऑन गौतमी, कम ऑन. बघू आपण ते सगळं. बघू वगैरे नाहीये दुष्यंत. पोझिशन नाही, पैसा नाही, तर आयुष्यात काही नाही. तुला माहिती. ओके, आपण फिगर आउट करू काहीतरी. आपला जो फार्मसीचा बिझनेस आहे ना, तो एक्सपांड करूया ना. गौतमी, आता यापुढे ना एक नवीन आयुष्य सुरू करू. दुष्यंत, आपण काय लहान आहे का या वयात नवीन आयुष्य सुरू करायला? जरा मोठा विचार कर. म्हणजे तुला काय म्हणायचंय नक्की? डिव्होर्स घेण्याआधी हे हॉस्पिटल तुझं कसं होईल याचा विचार कर. नाही गौतमी, अगं ती सौदामिनी इथे नसताना सुद्धा हे हॉस्पिटल तूच रन करायचास दुष्यंत. हे बघ, मला माहितीये तू हे करू शकशील. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. चल, हे घे. टेन्शन नको घेऊस.
काय बोलते ही गौतमी? सौदामिनीला फसवून हॉस्पिटल माझं करायचं म्हणजे तिच्याकडून चेक साईन करणं इतकं सोपं नाही आहे. पयो 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 आजपासून तू ह्या घरात राहतलस. मी लय म्हणजे लय खुश असाई. हळू 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 कित्याक माझी पोर आता ह्या घरात राहतली. मग आनंद तर होतलच ना. ह्या बघ बयो, रवळनाथाच्या कृपेन तू तुझ्या हक्काच्या घरात रवा केलंस. पण काय हो, तुझा तोंड पडलेला कित्याक? आत्ते माका खूप चुकल्यासारखं वाटतं. अगो आज पहिलो दिवस असा ना म्हणून असं वाटत असताला. नाही आत्ते, तसं नाही. ह्या बघ बयो, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. अगो सवय झाली की सगळं होतं नीट. अगे पण इतके दिवस स्वतःचा हक्काचा घर असताना परक्यासारखा बाहेर राहूलस म्हणून जरा असं वाटत असताला. ते तू मगे आता कसला टेन्शन आहे तुका? ते बाबांनी माका इराच्या खोलीत राहूक सांगितल्याने आला. हे बाय माझे, अगो मी तर विसरलोयच. आता तुका त्या हिडिंबा सोबत राहायचं लागतं ना. ते मगे कशी खार खाऊन असता माहिती आहे ना तुका? माका ताच प्रश्न पडला गे, इरा माझ्या वांगडा कसा वागतला. होय गो बाय, तिचा तोंड कसा झालेला बघितलंस ना. बयो जरा सांभाळून राहा त्याच्यापासना. होय आत्ते, मी सांभाळून राहीन. पण काय गो बयो, दादा तुका कित्याक ओरडलो? म्हणजे एवढ्या वर्षात पहिल्यांदा बघले मी दादा तुझ्यावर ओरडताना. मी झोपडपट्टीत राहू गेलेले म्हणाल. हा काय झोपडपट्टीत? म्हणूनच दादान तुका हय आणल्यान काय? मगे दादाचा बरोबर असा. अगो बाय, तुका मी कालच सांगितलंय ना, जय राहशील थंय नीट राहू. आणि ह्या पण सांगितलंय की ही मुंबई असा. अगो लोक एका जीवाची मुंबई म्हणतात. अगो बाय, हे जीव लावणारे पण असतात आणि जीव घेणारे पण असतात. म्हणून जरा जपून राहायचा लागता. होय आत्ते, माका कळता माझा चुकला. होय ना. मग आता परत नाका हैसून जाऊचा असा दादाक अजिबात बोलू नको, नाहीतर दादा परत रागवतो. सांगान ठेवते. आत्ते पण माका ह्याच तर नको होता ना. बयो आता बाद झाला. अगो तू नुसतो इराचा विचार करून आमच्यापासून लांब जातस काय? बघ बयो, आमच्या बयोक आमच्या डोळ्यासमोर बघूक आवडता. बयो, भारती वहिनीच्या पाठी मीच तुझी आई असय ह्या लक्षात ठेव. माझी पोरच गो तू. आणि आता परत असं वागलंस ना तर चांगले फटकेच देईन तुका, लक्षात ठेव. होय आत्ते, पण माका इराच्या खोलीतनं बाहेर पडूकच होया. मी हाय किचन मध्ये झोपेन, पण थंय नको. अगो बयो, माका सगळा कळता गो, पण कसा? पण दादा तुका हो म्हणत असं माका तरी नाही वाटत. ताच तर काहीतरी विचार करूकच लागतला. आली परत आली माझ्या आयुष्यात फटकी पत्रावर फटकी. काय करतस तू? वेड लागलाय तुका? तू तोंड सांभाळून बोल. तुझ्या रागावर नियंत्रण ठेवा इरा. का? तुम्हाला काय प्रॉमिस केलेलंस की तू या घरात पाय ठेवणार नाहीस? तू ऐकलंस नाही. तू शेवटी या घरात आलीस. शेवटी तू तुझ्या लायकीवरच गेलीस. इरा, तोंडा खेळता बोला नको. मी हे मुद्दाम नाही इले. खोटारडी आहेस तू, कळलं? इरा, मी खराच सांगते, मी खोली पण बघितली. बघितलीस खोली? मग इकडे का आलीस? जा ना तिकडेच जा, झोपडपट्टीत जाऊन राहा. इरा, जास्त बोलतास. या बघ, माका पण हय नाही राहूचा. माका चांगलाच माहिती आम्ही तुका काय प्रॉमिस केलेला. पण बाबा माका हैसून जाऊन नाही देणार. मी पूर्ण प्रयत्न करते हैसून लवकरात लवकर जाण्याचा. प्रयत्न उद्याच्या उद्या इकडून निघायचं.
नाहीतर मी तुला बयो बयो हाय का अजून सामान लावून नाही घेतलंस? मी ठेवते जरा वेळात सामान. बर इरा बयोला सांग कुठे काय ठेवायचे ते आणि तू सुद्धा तिला मदत कर. बाबा मी ठेवेन सामान माझा. बर पण बयो तू इथे आलीस म्हणून मला एवढा आनंद झालाय ना. बयो इरा बाळांनो कुटुंबामध्ये आपुलकी प्रेम माया असेल ना तरच जगण्याला अर्थ असतो. आता माझी बयो स्वतःच्या घरी परत आली आहे. मला आपलं घर खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. ही भिकारडी आपल्या कुटुंबाचा मेंबर कधीच होऊ शकत नाही बाबा. मी होऊच देणार नाही हिला, कधीच नाही. हिरा मला माहितीये तुम्हा दोघींमध्ये बहिणींसारखं बॉन्डिंग नाही. तुमच्या विचारात जगण्यात खूप मतभेद आहेत. पण जर आयुष्यात आनंदी राहायचं असेल ना तर कुटुंब टिकवणं फार गरजेचं असतं. आणि त्यासाठी आपला इगो बाजूला ठेवावा लागतो. सगळ्यांना समजून उमजूनच वागावं लागतं. आणि माझी खात्री आहे माझ्या दोन्ही मुली खूप समजूतदार आहेत. आता त्या डॉक्टर बनणार आणि आज जरी तुमच्यात रुसवे फुगवे असले तरी एक दिवस तुम्ही छान बहिणींसारख्या मैत्रिणींसारख्या वागणार आहात, हो ना? बरं भयो तुझं सामान आता नंतर आवर. जरा बाहेर येतेस, मला बोलायचंय थोडं. इले ये. ती माझी मैत्रीण. ये भयो ये. बस भयो बाळा मला थोडं बोलायचंय तुझ्याशी. बोला ना बाबा. भयो मगाशी मी तुझ्यावर रागावलो, तुला खूप बोललो, त्यासाठी माफ कर मला. बाबा हो तुम्ही कित्याक माफी मागतास? या तुमचा हक्क असा. नाही ग म्हणजे काळजीपोटी का होईना माझा आवाज चढला होता. बाबा आई माका कशी ओरडायची आठवता? मग तुम्ही पण ताच केलास. बरं आता मला खरं खरं सांग, तू का गेलीस त्या झोपडपट्टीत राहायला? माझ्याकडे पर्याय नव्हता बाबा. पर्याय होता बाळा तुझ्याकडे. तुलाच इथे यायचं नव्हतं, हो ना? तुमका कसं सांगू बाबा? बयो बाळा मला माहिती आहे लहानपणापासून तू किती सहनशील आहेस, जिद्दी आहेस. म्हणून मी कायम तुझ्या निर्णयाचा, तुझ्या आत्मसन्मानाचा आदरच केला. पण कधी कधी आपल्या आत्मसन्मानामुळे आपण चुकीचं तर वागत नाही आहोत ना, याचा विचार नको का करायला? आई पण ह्याच सांगायची. त्यासाठीच मी तुला इथे घेऊन आलो हट्टाने. कारण बाळा तुला आयुष्यभर जपेन असं वचन दिलंय मी त्यांना. बयो एक गोष्ट आयुष्यभर लक्षात ठेव, आत्मसन्मान आणि मूर्खपणा याच्यात छोटासा फरक असतो, मीपणाचा. कधी कधी आपला आत्मसन्मान जपता जपता मीपणा कधी जन्म घेतो आपल्यालाही कळत नाही. आणि हा मीच आपला शत्रू असतो आणि मग त्याला मूर्खपणा म्हणतात. तू जे केलंस तो मूर्खपणा होता ग बाळा. पण बाबा मी या सगळा मीपणाने नाही केला. नाही 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 मला माहितीये तू मीपणामुळे नाही केलंस. इराला वाईट वाटू नये, आपल्या कुटुंबात वाद होऊ नये, आपल्या कुटुंबाच्या भल्यासाठीच सगळं केलंस. पण बाळा ती जागा राहण्यासाठी योग्य नव्हती.
म्हणजे तू मोकल काकूंकडे राहत होतीस तोपर्यंत मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तशीच एखादी दुसरी जागा बघितली असतीस तरी मी काही बोललो नसतो. पण तुला अभ्यास करून तुझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचंय आणि त्यासाठी ती जागा योग्य नव्हती बाळा. हिरा धर, गरम गरम डोसो खाऊन घे. धर. मला नकोय. अगो असं काय करतोस? आता तर ओढवतोस ना, भूक लागली भूक लागली. मी म्हणाले ना मला नकोय. प्लीज आता डोकं नको कस. बरा ठीक आहे. तुझा डोका खाण्यापेक्षा मी हो गरम गरम डोसो खाते. तुझ्या डोक्यापेक्षा ना डोसो पौष्टिक असा कसा. मिळालेले आहेत. हिरा हिरा हिरा, मी आज खूप खुश आहे. मी तुझ्यासाठी काय आणलंय सांग बरं. तुझी फेवरेट पेस्ट्री आणली आहे. तुला आवडते की नाही? पण मला विचार, मी आज हे का आणलंय विचार. का? हिरा, सगळ्या गोष्टी आता आपल्या मनासारख्या होत आहेत. सौदामिनी मॅडम तर पूर्णपणे माझ्या जाळ्यात अडकल्या. अगं त्यांनी तर आज मला माझ्या डीलचा चेक सुद्धा इश्यू केला. आय एम सो हॅपी. त्या सगळं आपल्या प्लॅन प्रमाणे होतंय. बाय द वे मला सांग, ती भिकारडी बयो कुठे गेली राहायला, काही कळलं? अगं बाकी काही नाही, तिच्या दुःखासाठी तर आपण सेलिब्रेट करू शकतो ना. हे घे. एक काम कर, खा तू. नाही ऍक्च्युली ना मम्मा, कॉंग्रॅच्युलेशन्स. मस्त चाललंय आपलं. हा, आणि तुला एक गोष्ट सांगून ठेवते, ती भिकारडी झोपडपट्टीत राहायला गेली नाहीये. इनफॅक्ट आता आपलं घर झोपडपट्टी होणार आहे. म्हणजे ती मुलगी आपल्या आयुष्यात आल्यापासून फक्त आपली वाट लावली तिने. हा, आणि तू कर, सेलिब्रेट कर. इरा, काय झालंय जरा मला सांगशील का व्यवस्थित? नाही, मला ना कोणाला काहीच सांगायचं नाही आणि मला आता कोणाशी काहीच बोलायचं नाही. खरं सेलिब्रेट करायचं माझ्या आयुष्यात. इरा का ऐक माझं. भयो, रागावलीस बाबावर? अभया, काय बोलतास तुम्ही? तुम्ही माझे काजू आहात, वाट दाखवणारं काजू. मग माझ्या अंधाऱ्या वाटेवर उजेड दाखवणाऱ्या काजव्यावर मी कसा रागू? उजेड देणाऱ्या सूर्याक आपण देव मानतो, तसेच तुम्ही माझे देव असा. आणि आपल्या देवावर कोण रागवता काय? भयो, माझं बाळात मी कधीच तुझ्या आत्मसन्मानाच्या मध्ये येणार नाही. पण तुझ्या बाबासाठी कधीच मला सोडून जाऊ नकोस, एवढं ऐकशील ना बाळा? ही भिकारडी एवढ्या रात्रीची इथे काय करतेय? ये. अरे वा, बयो अजून इथेच? एवढा वेळ झाला तू इथे? तुझे नवीन लँडलॉर्ड खूपच फ्री माइंडेड दिसतायत. एवढ्या उशिराच्या मुलींना बाहेर सोडतायत म्हणजे? गौतमी, आता बयो आपल्या सोबतच राहणार आहे. मीच घेऊन आलोय तिला इथे. काय? हो, ऍक्च्युली ती जिथे राहायला गेली होती ती जागा राहण्यासाठी योग्य नव्हती. बरोबर केलं ना गौतमी? हो, छानच केलंस की. बघितलंस, तू इथे आल्याचा सगळ्यांना आनंद झालाय. आता निर्धास्त राहा. काय गौतमी? हो, ऍक्च्युली तिला आधीच इथे घेऊन यायला पाहिजे होतंस तू.
आणि ती कुठे कोणाचं ऐकतीये? हो की नाही बयो? मी आलेच. काय करू मी? कशी राहू हय? एक तर इराक मी इलेला आवडलेलाच नाही. खाली मुंडी घालून रोज बुक्यांचा मार्ग सर मी नाही करू शकत. हॅलो सरस्वती. हा सर. काय मग? आज स्वतःच्या घरी राहायला गेल्यानंतरचा पहिला दिवस आहे ना? कसं वाटतंय? सर खरा सांगू काय, माका ना कसा तरीच होता. इरा आणि तिच्या आईक मी इलेला बघवत नाही आता कळता हो माका. सरस्वती, हे बघ, या विषयावरती आपलं याआधीही बोलणं झालंय आणि मी तुला सांगितलं ना, ते तुझंही हक्काचं घर आहे. नाही, मला माहितीये की तुला तिथे राहायला जायचं नव्हतं आणि त्यासाठी आय एम सॉरी. सर सॉरी कशाक बोलतास? कारण तू तिथे त्या वस्तीत राहतेस हे शुभंकर सरांना मीच सांगितलं आणि मी स्वतः त्यांना तिकडे घेऊन आलो. सर तुम्ही नका ना सॉरी बोलू. आणि ती जागा माझ्यासाठी सेफ नाही आहे यात तुमका कोणी सांगितलं? ते जाऊ दे ना, तो विषय नको. हे बघ, मला फक्त एवढंच म्हणायचंय की ती जागा तुझ्या राहण्या लायकीची नव्हती आणि आता तू तुझ्या स्वतःच्या हक्काच्या घरी आहेस. हे खूप छान झालंय, हो की नाही? आणखीन एक, हे बघ, ते तुझं स्वतःचं घर आहे असं समजून तिथे राहा. परक्यासारखं नको वागूस आता. तुला कळतंय ना मी काय म्हणतोय? होय सर. गुड. बरं मला सांग, जेवण झालं तुझं? होय. तुम्ही जेवलास? अगं नाही, मी जेवण तयार करायला घेतलं आणि लायटर संपला. मग खाली जाऊन आणला आणि आता करी. तू बोल ना. मी टिफिन बनवू? तुमच्या हातचा ते टिफिन मीच बनवेन. तू त्याला सांग की तू एका चांगल्या मेस मधून हा डब्बा आणलायस. सर तुम्ही डबा कित्याक नाही लावत? सरस्वती, तुला माहितीये ना मी बाहेरचं खात नाही. अहो होय सर, माका माहिती आहे, पण तुमचा किती वेळ जाता ना म्हणून सांगताय. आता तुम्ही ऑपरेशन पण करणार, मग ओपीडी पण सांभाळसाल, परत घरी येऊन जेवण पण बनवणार. किती त्रास होत असत ना तुमका. सरस्वती, माझी काळजी केल्याबद्दल खरंच खूप थँक्स. पण म्हणजे सर, घरगुती डबा मिळता माहितीये का तुमका? म्हणजे अगदी घरच्या सारखा जेवण असता, म्हणजे तुम्ही बनवल्यासारखाच वाटत एकदम. घरगुती डबे? होय, मी बघते ना प्लीज. सरस्वती, अगं किती काळजी करतेस तू माझी, पण ती सांगतेय तर ट्राय करायला काय हरकत आहे? सरस्वती, मला सांग, कुठे मिळतील असे घरगुती डबे? हॅलो सरस्वती, सांगतेस ना? सर मी उद्याच बघते आणि मग तुमका कळवते. हा ठीक आहे, चला आता मी पण जाते. बाय. ओके, बाय. आणि प्लीज नीट राहा, स्वतःला कधीही एकटी समजू नकोस. मी आहे. काय? म्हणजे हॉस्पिटलमध्ये मी आहे उद्या, तेव्हा भेटू, आपण बोलू. हा ओके, बाय. बाय. काय करू? विशाल सर डबो घेऊक तयार झाल्यात. ह्या सौदामिनी मॅडम का सांगू काय? त्यांका सरांची काळजी वाटता म्हणून तर करतात ना ते. एवढा ह्या बदलल्या तेवढा मात्र नक्की, पण डबो त्यांच्याकडनं येता ह्या विशाल सरांका कळला तर काय करू?
हिराताई थोडं काय करता तुम्ही? हिराताई मुद्दामून केलंस ना तू हे सगळं? मी मुद्दामून कायो केलेला नाही. गपे, तू तुझं वचन मोडलंयस. मी तसं नाही केला इराची आई. बाबा स्वतः मका हय घेऊन इले. खोटं नको बोलूस. तुझी ही सगळी नाटकं मी चांगली ओळखते. अहो मी किती खोटं बोलू? गप. इराच्या रूम मध्ये पण तू मुद्दामून गेलीस ना राहायला? अहो तुम्ही काय बोलतास तुमचं तुमका तरी कळता का? खरं तेच बोलतेय मी. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही नाटकं करून या घरात घुसलीस, माझ्या मुलीच्या रूम मध्ये जरी शिरलीस नाही तरी तिची बरोबरी नाही करू शकत तू. आणि उद्या चुकून माकून तू डॉक्टर जरी झालीस ना तरी आमच्या लेखी तुझी लायकी मोलकरणीचीच असेल. हे येणारं काळच ठरवा इराचे. आणि माझ्या डॉक्टर होण्याच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या कामान माका कायम साथ दिली ना त्या कामाची, मोलकरीण या नावाची मी कायम ऋणी राहील. कारण फक्त आणि फक्त या कामामुळे मी माझं स्वप्न आजुराशी घेऊन चालू शकते. त्या कामामुळे मी माझ्या बाबांवांगडा राहू शकते, लोकांची सेवा करू शकते. आणि त्या कामाक मी कधीच कमी समजूच आहे ना. त्यामुळे ही मोलकरीण जरी डॉक्टर झाली ना तरी तिचा धर्म लोकांची सेवा करणं ह्याच राहणारा ह्याचा माका खूप अभिमान आहे.